चला आता आपण मिशोवरती कसं काम करता येईल ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगते. जर नाही समजलं तर मला कमेंटमध्ये परत एकदा विचारा, मी नक्की सांगेन. मी जेवढं चांगलं समजवता येईल तेवढं नक्कीच समजवण्याचा प्रयत्न करेन. आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला फ्रीमध्ये आहे, त्याला काय पैसे वगैरे द्यावे लागत नाही. त्यामुळे यूट्यूब चॅनलला पण माझ्या जरा सपोर्ट करा, जसा फेसबुक इंस्टाला करताय तसाच करा. चला आता आपण माझ्या स्क्रीनवरती जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे, मिशो शॉपिंग ॲप असतं ते ओपन करायचं आहे. हे बघा इथे असं सर्च करायचं मिशो. हे बघा हे खाली जे आलेलं आहे 2 नंबरचं, तर माझ्या मोबाईलमध्ये ते ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून मला अपडेट आलं आहे. तुम्हाला तिथे इन्स्टॉल म्हणून येईल, तर ते इन्स्टॉलवरती क्लिक करा आणि आपल्याला ते ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झालं की त्याच्यामध्ये आपल्याला यायचं, आपलं जे क्रोम किंवा गुगल असतं तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला. आणि तिथे जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे मिशो क्रिएटर क्लब. हे बघा खाली आलेलं आहे मिशो क्रिएटर क्लब. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर असं एक पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये खाली बघा हे बघा ॲफिलिएट वेब म्हणून जे आहे ना, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर हे असं काही ओपन होतं. आता माझ्याकडे मिशो ॲप अपडेट म्हणजे इन्स्टॉल आहे म्हणून हे असं दिसतं. हे बघा हे असं पेज ओपन होतं. इथं ऑटो DMचं पण आहे, क्रिएट ॲफिलिएट लिंक. ह्याच्यामध्ये आपल्याला जाऊन त्या लिंक आपल्याला जॉईन करायचे आहेत, ज्या आपण प्रोडक्ट मागवतो ना त्याचे. तर आता हे माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून असं ओपन झालं आहे. तुमच्याकडे तुम्हाला फॉर्म फिलअप करून देण्यासाठी ओपन होईल, तर तो फॉर्म आपल्याला फिलअप करून द्यायचा आहे. हे बघा हे जे पिंकवाले दिसतात ना खाली 0% कमिशन किंवा 9% कमिशन वगैरे, तेच प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन मागवायचे असतात. अदरवाईज ज्याच्यावरती कमिशन नसतं ना ते आपल्याला प्रोडक्ट मागवायचे नसतात. तर इथे बघा हे वरती जे दिसतं आपल्याला मिशो क्रिएटर क्लब, त्याच्यावरती आपल्याला क्लिक केल्याच्यानंतर असं हे पेज ओपन होतं. ते ओपन झाल्याच्यानंतर आपल्याला ना मिशोवरून ऑर्डर करायचे असतात आणि ऑर्डर केल्याच्यानंतरच आपण इथे त्या लिंक जॉईन करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते. म्हणजे मी एक ऑर्डर मी प्रेस केली होती, तर त्या ऑर्डरचा मला ना लिंक अपडेट करायची आहे. हे बघा हे जे पिंकवाले दिसतं ना लिहिलेलं असतं, त्याच प्रोडक्ट आपल्याला ऑनलाईन मागवायचे असतात आणि त्याचा रिव्ह्यू द्यायचा असतो. त्याच्यावरती आपल्याला कमिशन मिळतं. हे बघा आता हे बघा ते इथे नाहीच दिलेलं काय, तर ते प्रोडक्ट आपल्याला मागून काहीच फायदा नसतो त्याचा. जे पिंकमध्ये लिहिलेलं असतं ना अफिलिएट किंवा कमिशन, तेच प्रोडक्ट आपल्याला मागवायचे असतात मिशोवरून. आणि जेवढ्या कमी किमतीचे असतील ना तेच मागवा, असं काही नाही की जास्त किमतीचे मागवायचे वगैरे. हे बघा आता मी हे एक प्रोडक्ट माझं ऑर्डर केलं होतं, ते मला डिलिव्हर झालं होतं. त्याची मला लिंक शेअर करायची आता तुमच्यासोबत. तर ती कशी करायची, ह्या प्रोडक्टवरती क्लिक करायचं. हे बघा हे प्रोडक्ट ओपन झालं. तिथं शेअरचं जे बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. इथे कॉपी टू क्लिपबोर्ड आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. कॉपी झाली त्याची लिंक, त्या प्रोडक्टची लिंक कॉपी झाली. त्याच्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे. बॅक आले. परत आपल्याला जायचं आहे मिशो क्रिएटर क्लबमध्ये जायचं आहे. तिथे आता मी काय करणार, क्रिएट ॲफिलिएट लिंक. आता मला कशावर टाकायचे आहे बघायचं. इंस्टाग्राम स्टोरी, यूट्यूब, फेसबुक. आता मला टाकायचं आहे फेसबुकवरती, तर मी फेसबुकवरती क्लिक करणार. आणि फेसबुकवर क्लिक केल्यानंतर इथं बघा सिलेक्ट फ्रॉम युअर मिशो ऑर्डर. जी आता आपण कॉपी केली ना जी ऑर्डर, ती इथे पेस्ट करायची आहे. सिलेक्ट फ्रॉम युअर विश लिस्ट. म्हणजे तुम्ही जर विश लिस्टमध्ये काय प्रोडक्ट ॲड केलं असेल तर तिथे आपोआप ते दिसतात, नसेल केले तर ते नाही दिसत. आता हे जे प्रोडक्ट आहे ना ते मला तिथे ॲड करायचं. आणि हे प्रोडक्ट जे आपण प्रोडक्ट मागवतो ना ते आपोआप तिथे ॲड होतं. तर त्याचे चित्र आपल्याला तिथे आपोआप दिसतात. तर आपल्याला ते ॲड करायचं आहे. आणि ॲड केल्याच्यानंतर हे बघा हे विश लिस्टमध्ये मी जे माझे ॲड केले होते ना ते आहेत. तुम्ही नाही केलं तरीसुद्धा चालतं. आणि इथे खाली आपल्याला काय करायचं आहे, पेस्ट मिशो प्रोडक्ट लिंक. आता ह्या प्रोडक्टची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे, जी मी मगाशी कॉपी केली होती ती. आता इथं डन करायचं आहे.
आणि डन केल्याच्यानंतर मग आपल्याला जायचं आहे आपला फेसबुकमध्ये. तर फेसबुकमध्ये मी माझे ऑलरेडी जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर त्याची आपल्याला लिंक कॉपी करायची आहे फेसबुकच्या व्हिडिओची. तर आपल्याला फेसबुकमध्ये जायचं आहे. बघा हा मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे ना त्याची मला लिंक इथून मिळणार वरून, कॉपी लिंक. एवढंच करायचं आहे, कॉपी लिंक करायचं आणि परत आपल्याला आपला तो जे पेज आपण ओपन केलं होतं मिशो क्रिएटर क्लबचं तिथं यायचं आणि इथंही पेस्ट करायची आपल्याला फेसबुकची लिंक आणि कंप्लीट करायचे. आणि परत तिथे ह्या प्रोडक्टवरती कॉपी लिंक करायची आपल्याला आणि परत फेसबुकवरती आपल्याला जो आपण व्हिडिओ बनवला आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा कॅप्शनमध्ये आपल्याला ह्याची लिंक परत कॉपी करायची आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला आपले फॉलोवर्स किंवा कोण ज्यावेळी लिंक मागतात ना त्यावेळी ही लिंक त्यांच्यापर्यंत आपोआप जाते. आपल्याला सेंड करायची काहीच गरज नसते. त्याला ऑटो DM असं म्हणतात. तर त्यासाठी आपल्याला त्याआधी फॉलो करावं लागतं. फॉलो केल्यावरच ती लिंक आपल्याला आपोआप शेअर होते, नाहीतर अदरवाईज लिंक शेअर नाही होत. हे बघा आता ही मी माझ्या व्हिडिओला ती लिंक लावलेली आहे. कळलं. इथं पेस्ट केल्याच्यानंतर हे असं दिसतं. तुम्हाला दिसतच असेल माझ्या फेसबुकमध्ये मी ज्यावेळी अपलोड करते एखादी लिंक, एखाद्या प्रोडक्टची लिंक त्यावेळी तुम्हाला ते दिसत असेल. तर इथपर्यंत आता एवढं समजलं का ते मला नक्की सांगा.